मार्केटमध्ये मिळतो जसा तसाच मऊ स्पंजी जाळीदार फक्त 15 मिनिटात असा ढोकळा आपण तयार करू शकतो, जे पाहून कुणालाही वाटणार नाही की हा घरी बनवला आहे. मऊ स्पंजी जाळीदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा, बाजारात मिळणाऱ्या ढोकळ्यापेक्षाही चविष्ट असा ढोकळा. ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अनेकदा आपण घरी ढोकळा बनवतो, तो घट्ट होतो, फुलत नाही किंवा जाळीदार होत नाही. पण आज मी तुम्हाला अशा काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा ढोकळा प्रत्येक वेळी परफेक्ट बनेल. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून आपण हा ढोकळा बनवणार आहे. तुम्हालाही काही मिनिटातच मार्केटसारखा असा मऊ स्पंजी ढोकळा बनवायचा असेल तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ढोकळा इतका मऊ की हाताने दाबला तरी पुन्हा फुगून वर येईल आणि त्याची जाळी पाहून तुम्हीही म्हणाल अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या ढोकळ्यासारखा झाला आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट ढोकळ्याचे सिक्रेट. कोणत्या वेळी इनो घालायचा, पीठ किती पातळ असावे आणि फोडणी कशी घालावी, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास सुपर स्पंजी ढोकळा रेसिपी. सर्वप्रथम आपल्याला 2 कप बेसन घ्यायचे आहे. बेसन जाडसर नसावे, बेसन बारीक असावे. छान असे आपण हे बेसन चाळून घ्यायचे आहे. आता बेसन चाळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालून घ्यायची आहे. इथे पिठामध्ये आपण 2 चमचे साखर घातली आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा लिंबू सत्व टाकून घेऊया. जर तुमच्याकडे लिंबू सत्व उपलब्ध नसेल तर तुम्ही एक अख्ख्या लिंबाचा रस यामध्ये वापरू शकता. यामध्ये आपण आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा खाण्याचा पिवळा रंग घालायचा आहे. यामध्ये आपण हळद वापरणार नाही, त्याऐवजी आपण खाण्याचा रंग वापरत आहोत. त्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ज्या कपाने आपण बेसन घेतलं आहे त्याच कपाने यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे मी या कपाने मेजरमेंटच्या कपाने पीठ घेतले आहे, त्याच कपाने 1 कप पाणी इथे घालून घेतलं आहे. पहिला आपण 1 कप पाणी घालायचं आहे, जास्तीचे पाणी वापरायचं नाही. ज्या वाटीने तुम्ही बेसन घ्याल त्याच वाटीने तुम्ही इथे पाणी वापरू शकता. आता प्रथम आपण 1 वाटी पाणी घातलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण दुसरा कप पाण्याचा वापरणार आहोत. आता पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत. पीठ भिजवताना पिठाचे जे डायरेक्शन आहे ते एका बाजूने फिरवायचे. उलट सुलट फिरवल्यास ढोकळा स्पंजी होत नाही आणि जाळीदारही होत नाही. ही टीप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. साधारण मध्यम घट पीठ आपल्याला ठेवायचे आहे. जास्तीचे पातळ किंवा जास्त घट्ट पीठ ठेवायचे नाही. अशा प्रकारे आपल्याला या पिठाचे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी एकाच डायरेक्शनने हे पीठ हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत पिठाला हलकासापणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे आहे. तेल टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला पुन्हा फेटून घ्यायचे आहे. ढोकळा बनवताना सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे जितका वेळ तुम्ही बॅटर फेटून घ्याल तितकाच आपला ढोकळा मऊ, स्पंजी आणि जाळीदार होतो. आपले पीठ आता स्मूथ हलके असे झाले आहे. आता हे पीठ आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. 5 मिनिटांनंतर आपण लगेचच ढोकळा बनवणार आहोत. आता 5 मिनिट झाले आहेत. 5 मिनिटांसाठी आपण रेस्ट करायला ठेवलेले बॅटरमध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा वापरणार आहोत. सोडा वापरताना तो जुना नसावा किंवा सोड्याऐवजी तुम्ही 1 पॅकेट इनो वापरू शकता. याने ढोकळा खूप स्पंजी आणि जाळीदार होतो. सोडा जर वापरत असाल तर तो फ्रेश असावा, खूप दिवसांचा जुना नसावा. सोडा टाकल्यानंतर आपण हे बॅटर पुन्हा फेटून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपलं हे बॅटर मस्त फुललेलं आहे. आता जेव्हा आपण 5 मिनिटांसाठी ढोकळा रेस्ट करायला ठेवला होता तेव्हाच मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पीठ आपलं आता हे तयार झालं आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घेऊ. ज्यावेळी आपण ढोकळा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत त्याआधी पाण्याला उकळी यायला हवी. पाण्याला उकळी आल्यानंतर हे बॅटर आपण भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत.
15 मिनिटांसाठी ढोकळा वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर अधूनमधून झाकण उघडू नये. आता आपण इकडे ढोकळ्यासाठी लागणार तडका तयार करून घेऊया. इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे मोहरी घालून घ्यायची. काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे. मिरच्यांचे तुकडे घातल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची 4 ते 5 पाने टाकून घेणार आहोत. कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर थोडेसे आपण चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचे आहे. चमच्याच्या साहाय्याने मिरची हलकीशी भाजून घ्यायची आहे. आता यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे. तडक्यामध्ये आपण 1 कप पाणी ओतून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची. आणि उकळी आल्यानंतर एका बाजूला हलकेसे थंड करून घेऊया. 15 मिनिटांनंतर आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे. आता त्यानंतर गॅस बंद करून काही मिनिटांसाठी ढोकळा थंड होण्यासाठी ठेवूया. आता इकडे आपला ढोकळा थंड झाला आहे. गरम असताना ढोकळा कट करू नका. थंड झाल्यानंतर ढोकळा कट करून घेऊया. आपल्या या ढोकळ्याला मस्त अशी जाळी धरलेली आहे. मस्तपैकी असा हा आपला ढोकळा शिजलेला आहे. जाळीदार मऊ असा झालेला आहे. अजिबात पीठ आपल्याला हाताला चिटकत नाही. आता या ढोकळ्यावर आपण तयार केलेला तडका टाकून घेऊया. छान असा आपण या ढोकळ्यावर असा तडका टाकून घेऊया आणि आपल्याला हव्या त्या आकारात हा ढोकळा कट करून घेऊया. आता आपला ढोकळा तयार आहे. तुम्हाला दिसत असेल छान अशी याला जाळी पडली आहे. परफेक्ट मार्केटसारखा ढोकळा हा आपला तयार आहे. किती सुंदर आणि स्पंजी ढोकळा तयार झाला आहे. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. फक्त काही टिप्स फॉलो केला तर तुमचाही असा परफेक्ट जाळीदार ढोकळा बनू शकतो. आता ढोकळा करताना काही महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत त्या सांगणार आहे. टिप नंबर 1, बेसन नेहमी चाळून घ्यावे. टिप नंबर 2, इनो किंवा सोडा घातल्यानंतर लगेच ढोकळा वाफवण्यासाठी ठेवा. टिप नंबर 3, ढोकळा वाफवताना झाकण वारंवार उघडू नका. आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे ढोकळा करत असताना कधीही हळद वापरायची नाही. खाण्याचा पिवळा रंग वापरा. हळद वापरल्यामुळे ढोकळा लाल पडण्याची शक्यता असते, कारण आपण यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर केलेला असतो. यामुळे ढोकळा लालसर होतो. तर मैत्रिणींनो, तयार आहे आपला अगदी मऊ स्पंजी जाळीदार आणि स्वादिष्ट ढोकळा. त्याचा सुंदर रंग आणि अप्रतिम चव कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. ढोकळा इतका मऊ की हाताने दाबला तरी पुन्हा फुगून वर येईल आणि त्याची जाळी पाहून तुम्हीही म्हणाल, वाह, अगदी बाजारात मिळणाऱ्या ढोकळ्यासारखा झाला. किती सुंदर जाळीदार आणि स्पंजी ढोकळा तयार झाला. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशा सोप्या, स्वादिष्ट आणि प्रत्येकाला आवडतील अशा रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.